इथे पहिल्या डबातील आता शेवटचा बॉल असेल. आडव्याचा केला वापर, चेंडू करते हवाई सफर, मिळतील धावा 6. बिग ब्लास्ट सिक्सर. मैदान क्रमांक 1 वर पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गावदेव गणोबादेव रावल टीमने सीमित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या. धाव फळकावर 44 आणि 45 धाव संख्येचे टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. थँक्यू डिझाय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. मी विनंती करतो बॉलिंग करणाऱ्या टीमला, जर माझा आवाज जात असेल तर बॉलिंग करणाऱ्या टीमला विनंती करतो एक तुमचा 12 पेन पाठवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल मित्रांनो. कारण की आपण एक चांगली स्पर्धा खेळतायत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्लीज जयेश, यस 12 पेन पाठवा. चला 12 पेन थोडं धावत द्या प्लीज प्लीज. 12 पेन. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नील पाटील यांना आपण पाहिलं आणि आता मात्र स्वप्नील ठाकूर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. चांगला स्ट्रोक आहे. डीपी एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत बॉलपर्यंत. एकच सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 6च्या घरामध्ये. अजिंक्य सुपारा आणि खोचिवडे, मी दोन्ही संघाला विनंती करतोय टॉससाठी या. अजिंक्य सुपारा आणि खोचिवडे या संघाला विनंती करतोय जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण टॉससाठी या. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर चांगला बॉल राईट झाला आणि त्याच करायचं पाहिले गेले तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता होताना दिसते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर त्या म्हणजे 8च्या घरामध्ये. फुल टॉस बॉल आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. क्षेत्ररक्षक पोस्टचा डीप मध्ये विकेटला प्रोटेक्शन आहे. वेगाने एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. धोक्याचा कॉल होता आणि परंतु 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग पिटून विकेट होती. आखो में इशारा झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगलं कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धावा फटकावरती 8 लागल्या गेलेत. षटक क्रमांक आपण दुसरं पाहत आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि त्यानंतर 2 धावा. स्टेप आउट झाले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉप रिझनला बॉल प्रस्थान झाला आहे आणि जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षकाने देखील चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली. 5 क्षणाला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर 2 धावांचा प्रयत्न होता आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट झालेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10च्या घरामध्ये. आता डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचले. धावसंख्या 10 आहे. ही जर 50 पर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. वेगाने तुम्हाला धावा बनवावी लागतील. या अनुषंगाने आता तुम्हाला चांगलीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक दुसऱ्या देईल. लो बॉल फुल टॉस बॉल मिस केल्या बॉलला आणि अशा रीतीने 2 षटकात देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फटकावरती सरासरी थोडीशी मंदावले. 5च्या सरासरी आतापर्यंत खेळत असताना पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वरती जाणार आहोत. संदीपजी गावण सर सज्ज असतील. टॉस या ठिकाणी होतोय. सोपारा ए विरुद्ध अभिनव कोचिवडे असा टॉस जिंकलाय जसराजने. निर्णय लगेचच येऊ द्या. मैदान क्रमांक 1 च्या दिशेने आम्ही वळतोय. जिंकण्याकरता जे लक्ष होतं 45 या धावसंख्येचं त्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. गणेश आणि त्याच्या सोबतीला निलेश म्हात्रे. हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक आहे ते निहारचं. अष्टपैलू खेळाडू आहे निहार आणि पहिलाच बॉल बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. एक्स्ट्रा धाब्याने अकाउंट ओपन झालंय. यस, प्रत्येक बॉल नंतर आम्ही धावा सांगत असतो.
पहा 10 धावा धाफटकावरती लागल्या गेल्या, त्याच कारणास्तव एक एक ओव्हर दोन्ही मैदानावरती चालू आहे. 10 धावा धाफटकावरती लागल्यात. पुन्हा एकदा संदीपजी गावंड सर जाऊन असतील. निहार याचा पहिलाच बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर होता, वाईड लाईनच्या बाहेर होता, त्यामुळेच पंचाने वाईड घोषित केलं. स्लोवर वन संत गतीचा चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. वन बाउन्स कलेक्ट करण्याआधी बॅटरने खेळपट्टीवर एक धाव कलेक्ट केली. धाव संख्या 1 ने खातं उघडलं गेलं. अधिकृतरित्या एक खातं होतं आणि एका धावण्याची धाव संख्या झाली आहे ती 2 धावा. पापडी संघाला संघर्ष इथे जरूर करावा लागेल. 45 धावा बनवायच्या आहेत. 11 पेक्षाही जास्त सरासरी आहे. 11.25 अत्यावश्यक सरासरीने जाणं गरजेचं. गावदेव गणपादेव रावर संघाविरुद्ध. रावर संघाची ड्रेसिंग मला आवडली. प्रत्येक वेळा मग ते टेनिस क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो त्यांची चांगली कामगिरी होत असते. इथे दबाव टाकला गेला आणि निलेश म्हात्रे याची शिकार केले. गोल्डन डकवर निलेश म्हात्रे हा खेळाडू बाद झालाय. शिकार केली निहारने. विकेटचं पतन गॉन. असं म्हटलं जातं ना की घरातून कॉलेजला निघालेल्या मुलीला जर छेडलं तर परिणाम वाईट होत आहेत, तसा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडल्यानंतर ते परिणाम वाईट होत आहेत आणि ते परिणाम वाईट दिसले आपल्याला. निलेश म्हात्रे सारखा एक खंदा खेळाडू हा बाद होताना दिसतोय. पहिल्या गडी बाद झालंय. 2 धावा पापडी संघाच्या धावफळकावर जमा झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आशिष वृषांक नाव जर्सीवर असलं तरी आशिष हा आमच्या समालोचकाच्या नजरेमध्ये आहे, कारण बीपीएल मध्ये सुद्धा त्याचा चांगला मारा गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम केलंय. टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची चर्चा आपण करत असतोय. तो आशिष मैदानाच्या आत गेलाय. षटक क्रमांक 1 सुरू आहे. मैदान क्रमांक 1 वर एका षटकानंतर आपण मैदान क्रमांक 2 वर जाणार आहोत. गोलंदाज तयार. निहार इनसाइड आउट करून खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा म्हणजेच बोनस गुण आणि ते बोनस गुण मिळत आहेत पापडी टीमला. धाव संख्या 3. 45 धाव संख्येचा चेस आहे. रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपण बघतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन चांगलं शॉर्ट सिलेक्शन. एक धाव मिळाली. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी करण्याआधी एकच धाव. 28 नंबरची जर्सी आहे कुणालची. चांगली फिल्डिंग तो करतोय. चांगला एफर्ट त्याचा पाहायला मिळाला. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 4 धाबा. 4 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 1 सुरू आहे. स्विंग अँड मिस बॅटरला लालच देण्याचं काम केलं. जी फ्लाइट्स होते ती फ्लाइट जास्त दिली होती या चेंडूवर बॅटर करता आणि हा डॉट बॉल. 4 बॉलची समाप्ती. धाव संख्या धाव फळकावर 4. डान्सिंग डाऊन द ट्रॅक लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक जेल टिपतोय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा टिपलाय जेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅटर बाद होतोय मिस्टर गणेश. 2 गडी बाद. धाव संख्या 4. दोन गडी बाद पापडी संघाची धाव संख्या आहे ती 4 धाबा. संकटामध्ये टाकलंय. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी करावा लागेल पापडी टीमला. काही दिवसानंतर आपण यंगस्टर पापडी यांच्या माध्यमातूनच एक क्रिकेटची स्पर्धा बघणार आहोत. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा बघणार आहोत. गणेशजी काकड आणि त्यांचे सहकारी खूप चांगले मेहनत त्या स्पर्धेमध्ये घेताना दिसतील आणि त्याने आमच्यापर्यंत एक माहिती दिली होती की एक लहान बाळ आहे 6 महिन्याचं. हृदय नावाचं आणि आपल्या वसई मधूनच आहे. त्या बाळाला जो इलाजाकरता जो खर्च आहे तो जवळजवळ 9 कोटीच्या आसपास आहे आणि आतापर्यंत 4 ते 5 कोटी इतकी रक्कम जमा झाली आणि जी काही फायदा होईल आमच्या आयोजनाचा तो संपूर्ण जी रक्कम आहे ती रक्कम त्या बाळाच्या इलाजाकरता आम्ही देऊ असं वक्तव्य होतं गणेशजी काकड यांचं. यंगस्टर पापडी टीमच्या सर्व सदस्यांचं. मॅच कडे पुन्हा आमची नजर जाते. मैदान क्रमांक 1 वर पहिले षटक सुरक्षितरित्या संपवले निहार या गोलंदाजाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या
2 गडी बाद 4. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 41. मैदान क्रमांक 1 वर 18 चेंडू 41 ची गरज. मैदान क्रमांक 2 वर आपण वळूया, तिथे नेमकं काय चाललंय. यस 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. 24च्या घरामध्ये 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. चोवीस धावा धावफटकावरती 24. वारंवार आम्ही प्रत्येक बॉल नंतर स्कोर सांगतोय. आता 3 वेळा सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. 24 धावा धावफटकावर झाल्या. 24. अतिथी कक्षामध्ये बेसिंग कॅथलिक बँकेचे डायरेक्टर ब्रँड फुटार्डो सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर. आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं स्वागत करतोय. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई आयोजित या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेला नाव देण्यात आलंय जस्ट स्वर्गीय कार्यकर्ते 24 धावा धावफटकावरती लागले गेले. फुटार्डो चषक 2025 असं. वळूया मैदान क्रमांक 2 वर. पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 5, तिसऱ्या मध्ये आता मात्र किती धावा आहेत या मात्र पाहिल्या जातील. मुळगाव आणि रमेदी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पुन्हा चर्चा करूया मैदान क्रमांक 2 वर काय स्थिती आहे. थोडासा संपर्क मैदान क्रमांक 2 वरचा सुटलाय आमचा, त्यामुळेच मैदान क्रमांक 1 वर आम्ही वळतोय. धावसंख्येत काय बदल झालाय. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर पापडी टीमची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. विजयाकरता 45 धावसंख्येचं लक्ष होतं. थोडंसं कुठेतरी मागे पडतोय पापडीचा संघ. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे अमित. दर्जा वाढवावा लागेल खेळायचा. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. चेंडू 2 शतरक्षकांना भेदून पुढे जाईल काय. चांगला एफर्ट पाहायला मिळालाय. चांगलं तंत्र आणि मंत्र क्रिकेटमध्ये तुमचं असायला पाहिजे आणि ते दिसलंय. चांगले फिल्डिंग, चांगला एफर्ट. 2 धाव मिळत आहेत बॅटर अमितला. 2 धावण्याची धाव फळक पुढे जातोय. धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा. 45 धाव संख्येचं टार्गेट होतं. स्कोर इज 13 फॉर 2. 2 गडी बाद 13. अजूनही 32 धावा पाहिजेत उरलेल्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू आणि 32 ची गरज. हर्ष तयार. और पिच बॉल दांडी गोल. एक ही भूल दांडी गोल. विकेटचं पतन झालंय. मैदान क्रमांक 1 वर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पापडी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 13. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये पापडी टीमला 32 धाबांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 32 धाबा. थँक्यू डिझर्व. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली ही बहुचर्चित असलेली स्पर्धा आपण बघतायत. एक दमदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन, नियोजन कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समितीचं. या ठिकाणी जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 14चा खेळ आता मात्र सुरू आहे आणि धावा धावफटकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 25च्या घरामध्ये. एक बॉल फेकून झाला. षटक क्रमांक आपण 14 पाहताय. संदीपजी गावण सर असतील त्यांचा आपण आवाज ऐकतात. आणि या परिसरामध्ये मला वाटतं या मैदानावरती लेदरची मॅच असू द्यात, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर टेनिस
बॉलची स्पर्धा असू द्यात आणि त्यानंतर डबल बॉल नेहमीच या परिसरामध्ये भंडारी समाज असो या स्पर्धेने असो लेदर बॉल क्रिकेटचे जे आयोजक असतील प्रत्येक आयोजकाने संदीप सरांना जर पाहिले गेलं तर एक आदराचा मान दिलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, वेग चांगला होता बॉलवरती. बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25च्या घरामध्ये ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. थँक्यू. मॅक्सी डेमेलो अंकलचं या ठिकाणी आगमन झालं. मॅक्सी अंकलचं आगमन झालं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं सूत्रसंचालन त्यांच्याकडून पाहायला मिळालं होतं. मॅक्सी डेमेलो अंकलचं या ठिकाणी आगमन झालं. मैदान क्रमांक 1 वर अजूनही जिंकण्याकरता 31 धावसंख्येची आवश्यकता. 11 बॉलमध्ये 31 पैसे. मैदान क्रमांक 2च्या दिशेने पुन्हा मी संपर्क साधतोय. तुषारजी सोनावणे त्या ठिकाणी गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, वेग चांगला होता बॉलवरती आणि त्याच कारणाचा टप्पा देखील नियंत्रित राहिला गेलाय आणि अशा रीतीने डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक आपण 4 पाहत आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये देखील स्लॉग हिटिंग होताना दिसत नाही आहे. इथे फटका चांगला आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख होता स्लॉग ओव्हरच्या ओव्हर मध्ये देखील हाणामारी होत नाहीये आणि आता मात्र तोच फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल होता, समोरच्याच दिशेने उडवलाय. लॉंगॉनला क्लिअर करणारा आलेला षटकार. 1 मिनिट तुम्हाला थांबवतो तुषारचे. मुळगाव आणि रमेदी कॅथलिक समाजातील हा एक मॅच बघणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. वेलकम नेनाचे राऊत सर. भरपूर वर्षापासून ते सुद्धा क्रिकेट खेळत आहेत. कालचा दिवस जर गाजवला खरोखरच आठवण झाली ती 2018ची. कालचा दिवस विस्फोटक खेळ आपण केला होता. मुळगाव आणि रमेदी टीमचे कॅप्टन टॉससाठी या. कॅथलिक समाजातील हा मॅच तुम्ही बघणार आहात. तुषारजी पुन्हा एकदा मी तुमच्याशी संपर्क साधतोय. 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेले तर धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. त्या म्हणजेच 39 धावा फटकावरती लागल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या समोर. 40 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा संदीपजी गावंड सर जॉईंट असतील. थँक्यू सो मच. चांगला अहवाल तुम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय. मैदान क्रमांक 1 वर काय स्थिती आहे ते माहिती देतो आम्ही. एका पाठोपाठ एक असे विकेट सरलेत पापडी टीमचे. एका मागून एक धक्के दिले गेलेत पापडी टीमला. त्यांची धावसंख्या आहे यावेळेला 16 धावा. 44 धावा बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये कावदेव गणपदेव रावर टीमने आणि त्याचा पाठलाग करताना धावा लागल्या जातात. 16 धावा गडीबाद सरलेत. त्यावेळेला किती विकेट्स गेले ते माहिती आपण देऊया लाडक्या प्रेक्षकांना. 5 गडीबाद धावसंख्या 16. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
हर्षद नावाचा खेळाडू गेलाय. अनेक खेळाडू फक्त जाऊन तिथे हजेरी लावण्याचे काम करत आहेत. गोलंदाजाने अतिशय चांगलं काम केलंय गावदेव गणपदेव रावर टीम म्हणे. आणि म्हटलं जातं की भंडारी समाजामधील एक उत्कृष्ट संघ म्हणून गावदेव गणपदेव रावर टीमला गणलं जातं. आणि त्यांचे खेळाडू इथे चांगला खेळ करत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज समीर हॅट्रिक वर आहे. बॅटचा झालाय स्पर्श, चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. एक धाव मिळाली, एका धाब्याने धावपळक पुढे जातोय आणि धाबा लागले जात आहेत. या वेळेला 17 धाबा. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 28 धाबांची आवश्यकता. 8 मध्ये 28. अजूनही आशिष आहे, त्यामुळेच आशा पल्लवित असेल. जिवंतपणा आणण्याचं काम त्यांना करावं लागेल. सध्या पूर्णतः या ठिकाणी बोलबाला दबदबा पाहायला मिळाली, दहशत पाहायला मिळाली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुल टॉस कडून या चेंडूला खेळून काढलं जातं. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध एक धाव मिळाली आशिषला. दुसरे धाबे करता तो धावतोय आणि थ्रो येण्याआधी या 2 धाबा तो पूर्ण करतोय. 2 धाबांची पडली भर. धाव संख्या 2 ने पुढे जातोय. धाव फळकावर लागले जात आहेत. या वेळेला 19. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 19 धाबा. पुढे आलाय, चांगला फोर्स केला चेंडूला. छत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज समीर याला आणखीन एक विकेट मिळाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पापडी संघ प्रत्युत्तर देत असताना प्रत्युत्तरादाखल धाबा आहेत धाव फळकावर. या टीमच्या 6 गडी बाद 19. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 26 धाबांची आवश्यकता. 6 मध्ये 26. सहा मध्ये आता 26 ची आवश्यकता. आता असं वाटतं की संकट पूर्णतः आलेत, त्याच्यामधून बाहेर पडणं कठीण आहे. शक्य असलेलं काम पूर्ण करायचं असेल तर त्याला ताकद लागते आणि अशक्य असलेलं काम पूर्ण करण्याकरता विश्वास लागतोय. तो विश्वास इथे प्राप्त केला जाईल काय? अशक्य धाव संख्या आहे, ते शक्य करून दाखवावी लागेल. 6 मध्ये पाहिजे 26 धाबा. गोलंदाजी मार्गावर आता एक बदल केलाय. मीत गोलंदाजी मार्गावर. मॅक्सी अंकल इथे समोर दिसतात आपल्याला. दांडी गोल. व्हॉट बॉल. वेग भन्नाट होता. भन्नाट वेगापुढे मात्र बॅटरचं काही चाललं नाही. त्रिपळा उद्ध्वस्त झालंय. 7वा धक्का. 8वा धक्का. 8 गडी बाद. पापडी संघाची धाव संख्या आहे ती 19 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. थँक्यू. आपण लगेचच या ठिकाणी एक स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 26 धाबांची गरज आहे. नवीन बॅटर गेलाय. न्यू बॅटर येईल. बॅटरचं नाव सांगा. निमेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 5 बॉल मध्ये पाहिजे 26 धाबा. 5 बॉल रिमेनिंग 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याचे धाव फळक पुढे सरकतोय आणि धाबा लागले जात आहेत त्या 20 धाबा. 5 मध्ये पाहिजेत आता 25. 5 चेंडू 25 धाबा. कालचा दिवस मला 40+ आठवलाय. 6 मध्ये 21 पाहिजे होते, ते 21 धाव पूर्ण केल्या कनक 11 भांडूप संघाने. मोठा फटका. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. पंख जरी थकले तरी लढावं लागेल. येणाऱ्या संकटांना न डरता लढावं लागेल.
आणि आता लढताना तो दिसतोय. धावसंख्या पोहोचली जाते या वेळेला 26 वर. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत आहे. बघूया मिड ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक पुढे येतोय. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतोय. 2 धाबांची धावफलक पुढे जातोय आणि धाबा लागले जात आहेत 28 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. Yes, धावसंख्या 28. संदीप सर. वळी आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. बॅसिन कॅथलिक बँकेचे डायरेक्टर स्वर्गीय मायकल फुटार्डो सरांचे बिझनेस पार्टनर आदरणीय सन्मान्य ब्रँड फुटार्डो सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मॅक्सी डेमेलो अंकलला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करावा. आदरणीय ब्रँड फुटार्डो सरांचा स्वागत आणि सन्मान. बॅसिन कॅथलिक बँकेचे डायरेक्टर स्वर्गीय मायकल फुटार्डो सरांचे बिझनेस पार्टनर आदरणीय सन्माननीय ब्रँड फुटार्डो सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. आपण आलात, आम्ही आपल्या मनापासून आभार आहोत. वळूया मॅच कडे. मैदान क्रमांक 1 वर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये पाहिजेत आता इक्वेशन आणि सिच्युएशन. 3 मध्ये 16 होऊ शकतात या 16 धाबा. ऊर्जा निर्माण करावी लागेल. परवाच्या दिवसाचा मॅच बघितला असेल तर तुम्ही आठवण करा. हार्दिक पांड्या आपल्या इतर खेळाडूंना सांगत होते की एक ऊर्जा वाढवा. तसंच आता ही ऊर्जा खेळाडूला या बॅटरला वाढवावी लागेल. फुल टॉस बॉल, नो बॉल. ओ नो या वेळेला हे मोठी चूक केली. नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आहे. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 30. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजेत 15 धाबा. 3 चेंडू 15. आत्मविश्वास मला गेलं इथे. खर तर शॉट्स आणि विश्वास असतात, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद असते ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. इथे अशक्य आहे परंतु ते शक्य करावं लागेल, लढावं लागेल. 3 चेंडूंमध्ये पाहिजेत पापडी संघाला 15 धाबा. दुसऱ्या बाजूला चांगला लढा गावदेव गणोबादेव रावळ टीम न दिलाय. असं वाटलं होतं की पापडी संघ सहजगते 45 धावसंख्येचा पाठलाग करेल, परंतु चांगला प्रतिकार, चांगली धारदार गोलंदाजी निहार, हर्ष, समीर आणि मितची. 3 चेंडूंमध्ये पाहिजेत 15. फ्री हिट डाऊन द लेग. पुन्हा एक चुकीला माफी नाही. एका जमिनीची धावफलक पुढे सरकले. धाबा लागले जातात ते 31 धाबा. 3 बॉल मध्ये पाहिजेत 14 धाबा. आता विजय अगदी जवळ आला असं वाटतंय. या 2 चेंडू नंतर आत्मविश्वास बॅटरचा वाढू शकतोय. तो वाढवावा लागेल, हिरो बनावा लागेल. कारण मला असं वाटतं की पापडी संघाचे समर्थक खूप जास्त संख्येने उपस्थित आहेत. उजव्या बाजूला जी गर्दी आहे या प्रेक्षकांची, सर्वजण टकमक बघतात. विशेष म्हणजे प्रारंभिक फलंदाज त्या ठिकाणी स्वतःला कोसत असेल, जे सध्या उभ्या आहेत. काही नखा कुडतळण्याचं काम करत आहेत, काहींचे हात कमरेवर आलेत. फुल टॉस बॉल, चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या रिझन मध्ये. फॉरवर्ड स्कोअर लेगचा शतरक्षक येण्याआधी मिळतील धाबा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली या वेळेला 35 वर. 2 चेंडूंमध्ये पाहिजे 10 धाबा. 2 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. 2 चेंडू 10 धाबा. आता थोडासा श्वास अटकला असेल तो फिल्डिंग करणाऱ्या गावदेव गणोबादेव रावर टीमचा. या चेंडूवर नजर असतील 83 क्रमांकाची जर्सी आहे या खेळाडूची. गोलंदाजी मार्गावर मीत. 2 मध्ये 10 धाबा पाहिजेत पापडी टीमला. स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे निर्मित. हो, आता मात्र लाईन चांगली होती. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. 1 धाव मिळेल. लेग बायचा इशारा पंचांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचलाय. एका धावीची नोंद होते. धाव संख्या पोहोचली या वेळेला 36 वर. 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये 9 धावेची आवश्यकता. 1 बॉल 9 ची गरज. टेनिस क्रिकेटमध्ये 1 बॉल मध्ये मी 11 धावांची गरज असताना ते 11 धावा होताना बघितल्यात. कृष्णा सातपुते समोर बॅटिंग करत होता.
अभिनव कोटदेव येथील ते मैदान होतं आणि इथे बघा होऊ शकतायत वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे जातोय. धावफळकावर धाबा लागले जातात त्या 37. एक बॉल मध्ये पाहिजेत 8 धाबा. एक चेंडू 8 ची गरज. भरपूर रेकॉर्ड्स झालेत रबर बॉल क्रिकेट्स मध्ये. एका चेंडूंमध्ये 15 धावा झालेत. एक बॉल 8 ची आवश्यकता. स्लोवर वन टॉपेश लागले. आता मात्र निराशा हाती आले पापडी संघाच्या. कॉंग्रॅच्युलेशन गावदेव गणपती रावर टीम, या मॅचला आपण जिंकलेत. हार्ड लक पापडी टीम. स्पर्धेमध्ये सहभाग आपण दर्शवलात. वळूया आता मैदान क्रमांक 2 वर. तुषार सोनावणे इज देअर. यस, या ठिकाणी जर पाहिले गेले तर ग्राउंड क्रमांक 2 च्या दिशेने आपण वळतोय. विजयाचं लक्ष होतं 40 धाब्यांचं. यस, पंच नो बॉल आहे का? यस अंपायर, नो बॉल आहे का? ये बस पंचाचा इशारा आहे. हा बॉल नो बॉल नसणार आहे. प्रत्येकाने शंका असते नो आहे की नाही, परंतु पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना अनुभव आहे. यावेळेला जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु टॅप टू द ग्राउंड स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवले गेले आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लक्ष आहे 40 धाब्यांचं आणि 40 धाब्यांचं पाठलाग करत असताना आतापर्यंत 17 धावा फटकावरती लागल्यात. पुढचा बॉल यावेळेला हवेत उडाला बॉल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप विकेटला बॉल पर्यंत पोहोचतील. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. मैदान क्रमांक 1 वर मी थोडक्यात माहिती देतोय. अजिंक्य सोपारा आणि अभिनव कोचिवडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय आणि बॅटिंगसाठी अजिंक्य सोपारा संघाला आमंत्रण दिले. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांचा मॅच आहे. या मॅचला सुरुवात होण्याआधी वळूया आपण मैदान क्रमांक 2 वर. तिथे कितवं षटक सुरू आहे आणि काय स्थिती आहे कोणत्या संघाची. 5 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक आपण दुसरं बघतायत आणि शेवटचा बॉल अगदी पाहिजे वेगवान तेज तरार आणि डॉट चेंडूची सांगता केली जाते. 18 धावा फटकावरती लागल्या. घेऊपेत एक छोटासा डीजे ब्रेक, घेऊपेत एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वेळ. 18 धावा फटकावरती 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तुषारचे मैदान क्रमांक 1 वर जरा सुरुवात करूया आपण डाबाला. 2 बॅटर उतरलेत. प्रथमेश मैदान क्रमांक 2 वर चमकदार कामगिरी करणारा खेळाडू होता. 1 धाव मिळाली. ओव्हरथ्रोचा फायदा प्रथमेश आणि परेशने उचलल्या. ह्याच बरोबर डावाची सुरुवात करताना मिळतोय. पहिल्याच बॉलवर 2 धावा. पहिले षटक सुरू आहे मैदान क्रमांक 1 वर. अजिंक्य सोपारा आणि अभिनव स्पोर्ट्स कोचिवडा असा मॅच. 3 षटकांचा मॅच होतोय. 3 षटकांमध्ये धावांची जमाजमाव बनवावी लागेल, करावी लागेल. सीट अँकर रोल अदा करतोय खऱ्या अर्थाने प्रथमेश नावाचा खेळाडू. प्रथमेशने मैदान क्रमांक 2 वर नुकताच चांगला सुरुवात केली, चांगला शेवट केलाय अजिंक्य स्पोर्ट्स सोपारा संघाकडून खेळत असताना. आता
पहिल्या मॅच मध्ये फक्त 4 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या सोहमने. ओ चेंडू हवेत आहे, जेल होण्याची दाट शक्यता. कॅचेस विन द मॅचेस आणि एक ट्रम्प कार्ड फलंदाजाला बाद केलंय. प्रथमेश इज आउट, स्कोर इज 2. मैदान क्रमांक 1 वर अजिंक्य सोपारा संघाला पहिला धक्का, धावसंख्या 2. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर 2 बॉलची समाप्तीनंतर धावसंख्या 2. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती इथे दाखल झालेले आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. बघू शकताय त्या चांगल्या क्रिकेटपटू, युनिव्हर्सल बॉस, ट्रिपल 3 म्हणजेच जर आपण बघितलं तर क्रिस गेल फॅन इथे दाखल झाले. चांगले समालोचन सुद्धा ते करत असत. मॅच कडे वळूया. मैदान क्रमांक 1 वर अजिंक्य सोपारा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. युवा ग्रामीण अध्यक्ष आशिष राऊत सरांचं आगमन झालंय. शेष वंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचे सदस्य आदरणीय आशिषजी राऊत सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे वळूया. हो, चांगलं शॉट सिलेक्शन आणि बॅटरने केलंय 4 धावांचं कलेक्शन. लॉंग ऑफ स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चौकार येतोय. चौकारण्याची धावसंख्येला आकार 4 धावांची. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 अजिंक्य सोपारा संघाची. विकेट तर मिळवली सोहमने, परंतु चौकार आता ठोकलाय उजव्या हाताच्या बॅटर अनिकेतने. अनिकेत आणि प्रथमेश परेश आता असतील. प्रथमेश बाद झालाय, परेश नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. धाबा बनवण्याकरता खटपट असेल ती. अभिनव स्पोर्ट्स कोचिवडा संघाविरुद्ध धाव बनवणं थोडस कठीण आहे. कळवड्यापाचा चेंडू आहे, इम्पॅक्ट इन लाईन, पायचीची अपील आणि या वेळेला बरोबर प्लम एल्बिस स्वरूपात पकडलं गेलं आणि केत या खेळाडूला विकेटचं झालं पतन. सो अजिंक्य स्पोर्ट्स सोपारा संघाला लागलाय हा दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी होते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 6. दुसऱ्या षटकामध्ये आपण मैदान क्रमांक 2 च्या दिशेने वळणार आहोत. अजिंक्य सोपारा विरुद्ध कोचिवडा असा मॅच मैदान क्रमांक 1 वर सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आहे आणि खास करून भंडारी समाजातील हे संघ आमने सामने आलेत. नवीन बॅटर उतरलाय धीरज. धीरजवर जबाबदारी असेल, डावखुऱ्या हाताने तो फलंदाजी करतोय. धीरज इज ऑन स्ट्राईक. चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पगारा मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली. 1 धाब्याची मदत घेतली बॅटर धीरजने आणि आपला अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धाव फळकावर 1 ने पुढे जाते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर अजिंक्य सोपारा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7 धावा मैदान क्रमांक 1 वर चालत. मैदान क्रमांक 2 च्या दिशेने आपण आता वळतोय. एका षटकाचा धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तुषारजी सोनावणे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. त्या म्हणजे 30च्या घरामध्ये ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर इथून देखील येणारे बॉल असतील स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. 6 बॉल आणि 10 धाव्यांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या शिल्लक असणार आहे. पण डिका स्पोर्टने देखील भरपूर चांगली प्रगती केलेली आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर त्यांची क्लिअरिटी, त्यांची क्वालिटी आणि सर्व काही ओकेमध्ये नेहमीच आपण डिक्का स्पोर्टचं पाहिलेलं आहे. विशेष कौतुक डिक्का स्पोर्ट यांचं देखील करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपलं यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नेहमीच
चांगलं काम करून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असते आणि तेच डिक्का स्पोर्टने केले. म्हणून मी तर म्हणेल गेल्या 3-4 वर्षांपासून जर पाहिले तर चांगलं टेलिकास्ट डिक्का स्पोर्टच्या माध्यमातून केले जाते आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सहा चेंडूमध्ये आता करायचे आहेत 12 धावा. पहा पहिल्या 10 धावा. पहा पहिल्या षटकात जर पाहिलं तर 12 आल्या, दुसऱ्यामध्ये 6 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आता मात्र येणारे चेंडू असेल 6 आणि विजयकरिता 10 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येस बॉलर नेम हर्ष आले षटक क्रमांक 34 साठी. 6 बॉल मध्ये करायचे आहेत. उर्वरित जर पाहिले गेले तर 10 धावा मॅच बनवू शकते, परंतु पहिले 2 ते 3 चेंडू फार महत्वाचे आहे मॅचचे. पाहूयात या मॅच मध्ये नक्की काय घडणार आहे, समीकरण कुठल्या रिझनला जाणार आहे. क्षेत्ररक्षकाचा व्ह्यू रस्त्याचा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. काउकोन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्पर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, एक फाईन लेगला. त्यानंतर जर पाहिजे तर एक डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि स्वतः एक विकेट किपर आणि बॉलर असं संपूर्ण जर पाहिले गेले तर चहू बाजूने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पहिला बॉल आपल्याला जर पाहिजे तर हलक्या हाताने खेळून काढला जातो, ढकलला जातो बॉलला, सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फलंदाजाने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय आणि क्रिकेटमध्ये स्वतःवरती आत्मविश्वास असणं फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण आत्मविश्वासाने खेळतो त्यावेळेला आपला चांगला खेळ नेहमीच होताना दिसतो. पाहूयात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटरने आत्मविश्वास दाखवलाय त्या बॅटरची बॅट मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावा करते की नाही हे देखील पाहणं महत्वाचं राहील. येणारे बॉल असतील 5 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. लक्ष इथून देखील जर पाहिलं गेलं तर एक मोठं मित्र म्हणेल, कारण की क्रिकेट आहे. 5 मध्ये करायचे आहेत 9. पुन्हा एकदा बॉल तयार. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे आणि पंचाचा इशारा आला नो बॉल. बीमर बॉल आहे. हाईट इन्स्पेक्टर दर्शवले या बॉल वरती. 1+1 2 धावा मिळतील. मॅचचं समीकरण आणखीन आता मात्र जे अवघड होतं ते सोपं करून दिले. येणारे बॉल असतील 5 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 5 चेंडू मध्ये इथून देखील जर पाहिजे तर 7 धावेचं लक्ष आहे. ज्या वेळेला रबल बॉल अंगावरती लागतो भरपूर जोराने तो लागतो, कारण की ज्या वेळेला टप्पा पडतो जमिनीवरती बॉल, ज्या वेळेला फुलटॉस होतो फार वेगाने येतो. टेनिस बॉल पेक्षा रबर बॉल फार हेवी असतो आणि खरोखर जर पाहिजे तर या रबर बॉलची स्पर्धा वीर चिमाजी अप्पाच्या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेला जर पाहिले तर जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्पर्धेतील सर्वात उत्तुंग षटका ठोकलाय 6 धावा. मैदान क्रमांक 1 वर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये बनलेत 11. 2 मध्ये बनलेत 11 धावा. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला षटकाराला आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 39 झाले. आता मात्र जर पाहिले गेले तर इथून देखील मॅचचं समीकरण 4 चेंडू आणि 1 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. 4 चेंडू 1 धावेचं समीकरण. चार चेंडू आणि 1 धावेचं समीकरण असणार आहे आणि यस डेफिनेटली शेवटचा 1 धावेचं लक्ष असताना या बॉलवरती चौकार ठोकलाय. दमदार विजय मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. मॅच मैदान क्रमांक 2 वर कुठल्या संघाने जिंकलाय ते अधिकृत माहिती आता मिळेल आपल्याला. दरपाळा या संघाने मॅच जिंकली. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू. जय येशू नायगाव आणि मर्सेस टीमचे कॅप्टन या मैदान क्रमांक 1 वर आता
बॅटर चमकदार कामगिरी करण्याकरता तयार आहेत. त्याने हा चौकार ठोकलाय. काउकॉर्नर रिझन मध्ये 4 धावा मिळतील. यश याच्या गोलंदाजीवर या बॅटरला धावसंख्या 4 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात 19. स्कोर इज 19. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावा. प्रथमेश काहीतरी सल्ला देत आहेत कारण चांगला अनुभव आहे प्रथमेश यांच्याकडे. करणं फार महत्वाचं आहे. जोजो थॉमस जिल्हा प्रभारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, श्रीमती भावना जैन मॅडम जिल्हा निरीक्षक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या, सर विजयचे पाटील सर, आणि